प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 21 हप्त्याचं जे काही वितरण आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आता प्रतीक्षा लागलेली आहे ते म्हणजे 22व्या हप्त्याची. तर बरेच शेतकरी जे आहे ते 22व्या हप्त्याच्या जे काही तारखेसंदर्भात या ठिकाणी प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी आता खुशखबर आहे. तर पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याची जी काही दिनांक आहे ते या ठिकाणी फिक्स करण्यात आलेला जे काही हप्ता आहे ते लवकरच आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अशा पद्धतीची पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, 13 मार्च 2026 रोजी किसान दिवस आहे आणि या किसान दिवसच्या पार्श्वभूमीवरती आसामच्या जी काही गुवाहाटी आहे का इथे आसामचं गुवाहाटी जी काही आहे या ठिकाणी एक कार्यक्रम आहे किसान दिवसचा आणि त्याच दिवशी जे आहे ते शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अंतर्गत मिळणारा 22वा हप्ता जे आहे ते शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अशा पद्धतीची प्राप्त माहिती समोर आलेली आहे आणि या संदर्भातली जी काही नोटीस आहे, प्रेस नोट आहे ती सुद्धा आपल्यापर्यंत आलेली आहे. तसेच आता तुम्हाला लवकरच ही जी काही अपडेट आहे पीएम किसानची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती सुद्धा ही नोटीस जी आहे ती लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये जी काही पीएम इव्हेंट्स नावाची वेबसाईट आहे जिथे पीएमचे जे काही इव्हेंट्स असतात, कार्यक्रम असतात पुढे होणारे तेथे त्याची जी काही माहिती आहे ती अगोदरच दिली जाते. त्या वेबसाईटवरती सुद्धा जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला जी काही डेट्स आहे ते पाहायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो पीएम किसान जी काही योजना आहे त्याच्यात जी काही 22व्या हप्त्यासंदर्भात बरेच जण विचारत होते, बरेच शेतकरी या योजनेच्या हप्त्यासंदर्भात प्रतीक्षेत होते, तर त्याच्यासाठी दिग्गज अपडेट आहे. तर आता या ठिकाणी पाहू शकता दिनांक इथे लेटर सुद्धा आहे. लेटरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की 22वा हप्ता जे आहे 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता गुवाहाटी आसाम इथे किसान दिवसचा कार्यक्रम आहे आणि त्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून जे आहे ते देशातील शेतकऱ्यांना या ठिकाणी 22व्या हप्त्याचं जे काही वितरण आहे ते होणार आहे. तर अशा पद्धतीची ही पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे आणि या 22व्या हप्त्यासाठी एकूण 18,650 करोड रुपये निधीची जी काही तरतूद आहे ती झालेली आहे आणि 18,650 करोड रुपये जे आहे ते 9.9 करोड 32 लाख शेतकऱ्यांच्या जे काही खात्यामध्ये जे डिवाइड होणार आहे. अशा पद्धतीचा जे काही लाभ आहे त्यांना डीबीटीच्या माध्यमातून वितरित होणार आहे. अशा पद्धतीची मित्रांनो ही पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासंदर्भात काही नोटीस आहे. त्या नोटीसमध्ये काय सांगितलं आहे ते सुद्धा आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न. तर अशा पद्धतीची मित्रांनो नोटीस आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता. तर पीएम किसान सुरुवातीला जी काही योजना आहे त्या योजनेसंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. पीएम किसान लॉन्च इन फेब्रुवारी 2019 बाय द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर इज फ्लॅगशिप स्कीम of the government of India that provide the financial assistance of ₹6,000 per year to eligible land holding farmer. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी 2019मध्ये ही जी काही योजना आहे ती शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याच्या उद्देशाने ते आणण्यात आलेली होती आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून वर्षाला 6,000 रुपये दिले जातात पात्र शेतकऱ्यांना आणि त्याच्या आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 21 हप्त्याचं जे काही वितरण आहे ते सुद्धा झालेलं आहे आणि आता 22व्या हप्त्यासंदर्भात जे आहे ते त्यांनी इथे सांगितलेलं आहे दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये 22nd इन्स्टॉलमेंट ऑफ द पीएम किसान एलिजिबल बेनिफिशियरी 13 मार्च 2026 5 PM. तर जी काही 22वी इन्स्टॉलमेंट आहे ती 13 मार्च 2026ला 5 वाजता कुठून आहे तर गुवाहाटी आसाम इथून जे ड्युरिंग अँड अमाऊंट फॉर एव्हर 18,650 करोड इतकी जी काही अमाऊंट आहे ते ट्रान्सफर होणार आहे. 9 करोड 32 लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही जी काही रक्कम आहे ती डिवाईड होणार आहे 22व्या हप्त्यासंदर्भात. तर ते किसान दिवसचा कार्यक्रम आहे. त्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आहे ते संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना या योजनेच्या जे काही 22व्या हप्त्याचं जे वितरण आहे ते यांच्याकडून होणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.